हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पाहत आहे. इन दिस चॅप्टर वी स्टार्टेड सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन 3rd मधला फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला होता लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. आज आपण क्वेश्चन 2nd सॉल्व करतो आहोत. क्वेश्चन नंबर 3 मधला सब क्वेश्चन 2nd. ओके, आपल्याला हे इक्वेशन क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व करायचे आहेत. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले आहेत. द गिवन इक्वेशन्स आर 4x + 3y - 4 = 0 अँड 6x = 8 - 5y. हेच इक्वेशन्स आपण कन्वर्ट करून अशा प्रकारे लिहू शकतो. 4x + 3y हे 4 इकडे गेल्यावर मायनस आहेत प्लस होतील. सो द फर्स्ट इक्वेशन इज 4x + 3y = 4 अँड सेकंड इक्वेशन इज 6s हे 5y इकडे येतील मायनस आहेत प्लस होतील. सो 6x + 5y = 8. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आपल्याला फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन्स मिळाले ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत तर ax + by = c. So equation 1 and 2 are in the form of ax + by = c. Comparing these two equations, equation number 1 and 2 with a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2, आपल्याला a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. पहा, दिस इज a1, दिस इज b1 and this is c1. So a1 is 4, b1 is 3 and c1 is again 4. See, here is a2 b2 and c2. a2 काय आहे तर 6 आहे, b2 काय आहे तर 5 आहे and c2 ची व्हॅल्यू काय आहे तर 8 आहे. पहा, आपण दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स कन्वर्ट करून लिहिले आहेत. कोणत्या फॉर्मॅटमध्ये तर ax + by = c. आता हे इक्वेशन्स आपण a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 या दोन इक्वेशनसोबत कम्पेअर केले तर आपल्याला a1 b1 आणि c1 ची व्हॅल्यू मिळाली. पहा, हिअर a1 is 4, b1 is 3 and c1 is 4. अगेन a2 is 6, b2 is 5 and c2 is 8. आता आपण d, dx आणि dy या 3 डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा सेम एक्झाम्पल सॉल्व केले आहे. a1 ची व्हॅल्यू काय आहे 4, a2 ची व्हॅल्यू आहे 6. डिटर्मिनंटमध्ये फक्त आपण व्हॅल्यूज प्लेस करून घेणार आहोत. डिटर्मिनंट नंतर आपण सॉल्व करणार आहोत. b1 is 3 and b2 is 5. हा डिटर्मिनंट आपण फर्दर सॉल्व करूया. देन आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहेत. वी विल क्रॉस मल्टिप्लाय दिस 4 × 5 minus 3 × 6. So we will get 5 4s are 20 minus 18 which is equal to 2. So value of determinant D is 2. ओके, आता आपण dx फाइंड करणार आहोत. dx is equal to c1 c2 and b1 b2. c1 is 4 and c2 is 8. b1 is 3 and b2 is 5. So again आपण हे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. सी 4 × 5 minus 3 × 8. See, 5 4s are 20 minus 8 × 3 is 24. So 20 minus 24 is -4. So determinant dx ची व्हॅल्यू काय आली तर -4. आता लास्ट डिटर्मिनंट म्हणजेच dy ची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. dy is a1 a2 and c1 c2. So a1 is 4, a2 is 6, 4 6 and c1 is 4 and c2 is 8. So again 4 × 8 cross multiplication minus 4 × 6
So 32 minus, what we are doing is 32 minus 24, which is equal to 28. See, what we are doing, we are finding the values of ठीक है, we are finding values of three determinants d, dx and dy. डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 2, dx ची व्हॅल्यू मिळाली आहे -4 and dy ची व्हॅल्यू मिळाली आहे 8. Now we have to find the values for the variables x and y. X is equal to dx upon d, whereas the value of dx, determinant dx is -4 and d is 2, so -4 upon 2 is equal to -2. So value of dx is -2. How we find x? x ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करतो, तर dx upon d, value of dx is -4, d is 2, -4 upon 2 is equal to -2. आणि आता आपण y या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड कशी करणार आहोत, तर dy upon d, the value of dy is 8 and value of determinant d is 2, so 8 upon 2 is 4. इथे आपल्याला दोन्ही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत, x and y. The value of the solution for the given simultaneous equations, value of x, y are 2 and 4 respectively. ओके, आपण डिटर्मिनंट क्रेमर्स रूलचा यूज करून और डिटर्मिनंट मेथड यूज करून दोनही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या आहेत. द व्हॅल्यू ऑफ x इज -2 and value of y is 4. The solution for the given simultaneous equation by using Cramer's rule is x is equal to -2 and y is equal to 4. This is question number practice set 1.3. Question number 3, sub question 2. If you want this, you can take the screenshot. म्हणजे आपण पुढे नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सी practice set 1.3, question number 3 and sub question number 3. आपल्याला हे लिनियर इक्वेशन्स क्रेमर्स रूलचा यूज करून सॉल्व करायचे आहेत. पहा, x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. This is the equation. We will write it as it is. 2y is equal to 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. 2x minus 3y is equal to 12. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. पहा, if we notice these two equations, equation number 1 and equation number 2 are in the form of ax plus by is equal to c. Okay, but then if we have to solve this by Cramer's rule, determinant method ने आपण हे सॉल्व करणार आहोत, तर आपल्याला हे इक्वेशन a1x b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c1 या इक्वेशन सोबत कंपेअर करायला लागणार आहेत. जर आपण ते या इक्वेशन सोबत कंपेअर केलं तर काय येईल पहा, दिस इज a1, दिस इज b1 and this is c1. So and this is b2, sorry, this is a2, this is b2 and this is c2. इथे आता आपण a1 b1 c1 ची व्हॅल्यू लिहिणार आहोत. x च्या आधी काही नाही आहे म्हणजे काय असणार आहे 1, सो a1 विल बी 1, b1 इज 2 and c1 इज अगेन 1. c a2 इज 2, b2 इज -3 and c2 इज 12. पहा, आपल्याला 6 व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, a1 b1 c1, whereas a1 is 1, b1 is 2 and c1 is 1, a2 is 2, b2 is -3 and c2 is 12.
आता या व्हॅल्यू डिटर्मिनंटमध्ये प्लेस करून आपण डिटर्मिनंट dx, डिटर्मिनंट dy आणि डिटर्मिनंट dx, dy आणि d या तीनही डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. सी a1 is 1 and a2 is 2, b1 is 2 and b2 is -3. इफ वी फर्दर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 1 into -3 minus 2 into 2. 1 into -3 is -3 minus 2 into 2 is 4. So minus minus become plus and sign of bigger number. पहा -3 into -3 minus 4 मायनस मायनस प्लस होणार आहे आणि साइन ऑफ बिगर नंबर सो -7. ही व्हॅल्यू कशाची आली तर डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू -7 आली. आता आपण dx ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. dx मध्ये असणारे एलिमेंट कोणते तर c1 c2 and b1 b2. c1 is 1, c2 is 12, b1 is 2 and b2 is -3. हा डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व करणार आहोत तर याचेही क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. 1 into -3 minus 2 into 12. So -3 minus 12. So the determinant will be -21. Okay, minus minus become plus. Sorry, it's 24. So it is 21. After that, if we find dy, then it will become a1 a2. a1 is 1, a2 is 2, then c1 is 2 and c2 is -3. So again 1 into -3 minus 2 into 2. So we will get, sorry, we are taking here c1 upon c2. So c1 is 1 and c2 is 12. See, so 1 into 12 minus 2 into 1. ठीक है, so we will get 12 into 1 is 12 minus 2 into 1 is 2. So 12 minus 2. We will get here 14. So we have got the three values, that is dx 1 2, c1 is 1, c2 is 12. So we have got here the three values, that is see here c1 is the -1, sorry, it's my mistake. Here they have given c1 -1. So
it will become -1, so it is become -21. Okay, and here, so 12 plus 2 is 14. So we got the three determinants, that is first one is -7. Sorry, it's my mistake. The first equation is -1. I have written 1 over here. X plus 2y is equal to -1. So value of C1 will be -1. Then we replace C1. Okay, -1. Okay, so -1 into 3 is 3. 3 minus 24 is -24. And okay, so here so 12, here it will become -1. So 12 plus 2 is 14, because see, if we further solve this, 12 minus -2, so minus become plus. So 12 plus 2 is 14. We got the three determinants, that is d is -7, dx is -21, and whereas dy is 14. आता आपल्याला दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत, दॅट इज x अँड y. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल x इज dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे -21 अपॉन d इज -7, -21 अपॉन -7. सो द व्हॅल्यू ऑफ d विल बी 3. Minus sign becomes cancel, and 7 3s are 21. So value of d is 3, and again dy upon d. The value of determinant dy is 14 and d is -7. So 14 upon -7 is equal to -2. So the value of variable x is 3 and value of variable y is -2. Therefore we got the solution x and y is equal to 3 and -2. See how we solve this example. I will explain you. They given us two simultaneous equations, that is x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. We will say this x plus 2y is equal to -1, equation number 1, and 2x minus 3y is equal to 12, equation number 2. By comparing equation 1 and 2 with a1x b1y c1 and a2x b2y c2, we will get the value of a1 is 1, b1 is 2 and c1 is -1, and value of a2 is, a2 ची व्हॅल्यू असणार आहे 2, b2 ची व्हॅल्यू असणार आहे -3 and c2 ची व्हॅल्यू असणार आहे 12. सो वी गॉट टोटल 6 व्हॅल्यूज. त्या व्हॅल्यूज यूज करून आपण डिटर्मिनंट सॉल्व करणार आहे. हियर डिटर्मिनंट d is a1 a2 and b1 b2. आपण व्हॅल्यूज पुट करूया 1 2 -2 and -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फर्स्ट डिटर्मिनंट इज -7. सेकंड वन इज dx इज इक्वल टू c1 c2 b1 b2. c1 ची व्हॅल्यू इथे -1 आहे, चुकून मी ती व्हॅल्यू +1 घेतली होती. सो आय हॅड कन्फ्युजन. सो 1 12 2 and -3. If we further solve this, we will get the value of determinant dx is -21, dy is equal to a1 a2 and c1 c2. So 1 2 -1 and 12. So it will become value of determinant dy is equal to 14. If we have to calculate find x and y, then dx upon d, the value of dx is -21 upon d is -7. So value of x is 3 and y is equal to dy upon d is equal to 14 upon -7 -2. So the values of variable x and y for the given simultaneous equations by using Cramer's method or Cramer's rule is 3 and 2. If you want this, you can take screenshot. अतिशय सोपा भाग आहे. पहा आपल्याला काय करायचं आहे, हे दोन इक्वेशन्स आपल्याला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये दिले आहेत. ते इक्वेशन्स a1x b1y इज इक्वल टू c1 अँड a2x b2y इज इक्वल टू c2 या फॉर्मॅटशी कंपेअर करायचे आहेत. त्याच्यासोबत कंपेअर केल्यावर d dx dy या तीन डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. आफ्टर दॅट x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d अशा व्हॅल्यूज पुट करून आपल्याला x आणि y या दोनही व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत.
आज आपण इथेच थांबणार आहोत. नोट डाऊन दिस 2 एक्झाम्पल्स. द नेक्स्ट एक्झाम्पल्स वी विल सॉल्व इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ.